सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 11 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. अभय दीक्षा फोन उचलत नाही म्हणून आणि आजोबांसोबत बोलायचं असतं म्हणून तिच्याकडे जायला निघतो. इतक्यात तिथं जेसी येते. आता पुढे अभय गाडी स्टार्ट करणार इतक्यात जेसी येऊन म्हणते, अभय अरे कुठे निघालास? अभय म्हणतो, आहे एक काम. बरं पण ऐक ना, आपण शॉपिंगला जाऊया, मला मूड आला आहे शॉपिंग करायचा. अभय तुटक तुटक सुरात म्हणतो, नाही, मला जरा जास्त महत्त्वाचं काम आहे. काय काम आहे? जेसी आता त्याच्याकडून काढून घेत असते आणि त्याच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवून असते, कारण हे 2 दिवस फार महत्त्वाचे असतात. या 2 दिवसात दीक्षाचा काहीच त्याला थांगपत्ता लागून द्यायचा नसतो, म्हणून ती अभयकडे आता 2 दिवस लक्ष ठेवणार असते. म्हणूनच ती आलेली असते. पण तिच्या या कुटील डावाची अभयला कल्पना नसते आणि तिनं मितलाही सांगून ठेवलेलं असतं की या सगळ्यात तिचं नाव कुठंच येता कामा नये. ती गुपचूप त्याची मदत करत राहील. मग अभय तिला म्हणतो, माझं एक महत्त्वाचं काम आहे म्हणून मी निघालो आहे. मी परत आलो की शॉपिंगला जाऊ. अभय मी पण येऊ का तुझ्यासोबत? असं म्हणून तो हो नाही म्हणायची वाट न बघताच ती सरळ गाडीत जाऊन बसते. आता जेसीला जर कळलं की तो दीक्षाकडे निघाला आहे तर तिने लगेच मितला फोन करून अलर्ट केला असता, म्हणून खोदून विचारते आणि अभय शेवटी तिला सांगतोच की मी दीक्षाकडे निघालो आहे. आजोबांची तब्येत फार खराब आहे, त्यांना दीक्षाचा चेहरा पाहायचा आहे. आणि आता जेसी रडण्याचं नाटक करून म्हणते, ओ नो अभय, तू हे आधी मला का सांगितलं नाही रे? मला तर खूप काळजी वाटत आहे रे आजोबांची. अभय आपले आजोबा ठीक तर होतील ना? आणि दीक्षाने का नाही फोन उचलला? आणि का उचलेल म्हणा? आता तिचा काय संबंध आहे? तिला तर तिचा मित मिळाला आहे ना. ती खूपच स्वार्थी वागली ना अभय. अरे इथे होती तेव्हा तू किती काळजी घ्यायचा तिची, आणि आता बघ ना, तिथे जाऊन 2 दिवस काय झाले नाही तर लगेच तुझा फोन टाळायला लागली. आणि अभय म्हणाला, असू दे, पण मला माझ्या आजोबांसाठी तिथं जावंच लागणार आहे. काय करू, मला गरज आहे. ती म्हणाली, अभय तू खूप चांगला आहेस रे, पण आता ती नाही भेटली तर काय करशील? तुझा झालेला अपमान मला नाही बघवणार बेबी. ती तर खुश असेल तिच्या आयुष्यात, पण अभय मी तुझ्यावर आता प्रेम करू लागले आहे. तुझी फॅमिली ती माझी फॅमिली असं म्हणून ती अभयचा हात हातात घेते आणि खोटे अश्रू गाळते. आणि हळवा अभय पुन्हा तिच्या नाटकाला भुलतो. आणि या क्षणी तिचे ते दिलाशाचे शब्द त्याला खरे वाटतात आणि तो तिला मिठी मारतो. मग तिला म्हणतो, मी परत आलो की आपण शॉपिंगला जाऊ, ओके? आणि जेसी म्हणते, ठीक आहे, मग तू जा. असं म्हणून ती गाडीतून खाली उतरते, कारण आता तिचं काम तर झालेलं असतं. अभय गाडी स्टार्ट करतो आणि तुफान वेगाने दीक्षाकडे जायला निघतो. आणि मग जेसी लगेच मितला फोन करून सांगते की अभय तिकडे येतोय. दीक्षाचा पत्ता त्याला लागू देऊ नको. आणि मित म्हणतो, येऊ दे. तसंही त्याला ती दीक्षा दिसणारच नाही, त्यामुळे त्याला खरं काही कळणारच नाही. त्याचा काहीच फायदा होणार नाही इथे आला तरी. त्याला परत कसा पाठवतो बघ तू. दीक्षावर माझं किती प्रेम आहे याचं असं नाटक करून दाखवतो त्याला की तो रडत माघारी गेला पाहिजे. आता अभय पुन्हा 4-5 तासाचा प्रवास करून मितच्या दारात येतो. पण तिथे गेल्यावर त्याला लग्नाची तयारी सुरू आहे असं काहीच जाणवत नाही, कारण कुठेच डेकोरेशन नसतं, नाही फुलांच्या माळा, नाही लग्नाची लगबग. सगळं शांत शांत. तो घरात येतो तर मित हॉलमध्येच बसलेला असतो. मितच्या चेहऱ्यावर नखं ओरबडल्याचे निशाण ताजेच असतात. अभय त्याला म्हणतो, मित हे तुला काय झालं आहे? मित म्हणतो, मला वाटतं याच्याशी तुला काही देणं घेणं नसावं. तू इथे का आलायस ते बोल. आणि अभय विचारतो, मित दीक्षा कुठे आहे? मला तिला बोलायचं आहे. मित म्हणतो, अभय तुला का बोलायचं आहे तिच्याशी? आता ती माझी होणारी बायको आहे. तू विसरलास का की आता तुझा आणि तिचा काहीच संबंध नाही? तशी अभयला फार लाज वाटते आणि अभय म्हणतो, मित मला माहीत आहे, पण अरे आजोबांची तब्येत खूप खालावलेली आहे. त्यांना शेवटचं त्यांची नातसून म्हणून दीक्षाला पाहायचं आहे, बोलायचं आहे तिच्याशी. त्यांना आम्हा दोघांना एकत्र बघायचं आहे. आणि मित म्हणतो, मग फोटो पाठवून दे ना तू, तुझ्याकडे आहे तो. अभय मितला विनवणीच्या सुरात म्हणतो, मित अरे माझी फॅमिली माझ्यावर खूप प्रेम करते. मी एकटाच मुलगा आहे आणि माझ्या आणि दीक्षाच्या माझ्या बायकोच्या बाबतीत ते खूप काळजी करतात, म्हणून नेहमी असाच व्हिडिओ कॉल करत असतात. अरे आम्ही इतके दिवस त्यांच्याशी असंच खोटं बोलत होतो, पण आज शेवटचं, प्लीज आय प्रॉमिस मी यापुढे अजिबात तिला आणि तुला त्रास देणार नाही. माझ्या घरच्यांना काय सांगायचं ते मी पाहतो.
आणि मीत म्हणतो, पण अभय, कधीतरी तू तुझ्या घरच्यांना हे सांगायलाच हवं. ते आत्ता सांगून टाक ना. आणि दीक्षा हे नाटक पुढे कंटिन्यू करणार नाही, समजलं? तुमचा घटस्फोट झाला आहे आणि तुमच्यात काहीच नातं नाही. तुमचं लग्न एक कॉन्ट्रॅक्ट होतं आणि तेवढ्यापुरतंच मर्यादित असावं असं मला वाटतं. ती आता फक्त माझी आहे, समजलं? अभयचा चेहरा खरकन उतरतो. तो पुन्हा विनवणी करत असतो की फक्त एकदाच दीक्षाला माझ्याशी बोलू दे. ती कुठे आहे? आणि जर तिला वाईट वाटलं मी इथे आलो म्हणून तर मी तिचीही माफी मागेन. मी म्हणतो, शॉपिंगला गेलेली आहे ती. तिला आता तुमच्या कोणाशीच, तुझ्याशी ना तुझ्या फॅमिलीशी अजिबात रिलेशन ठेवायचे नाहीत, समजलं? आमच्या लग्नाच्या गडबडीत ती बिझी आहे. आणि अभय म्हणतो, तुम्ही लग्न केव्हा करताय? मीत म्हणतो, परवा. मग डेकोरेशन का नाही? मीत म्हणतो, आम्ही रजिस्ट्रेशन लग्न करतोय, पण रिसेप्शन मात्र खूप मोठं करणार आहे. आणि सॉरी टू से, पण आता तुला इन्व्हिटेशन नाही. कारण दीक्षाची इच्छा होती तुला बोलवायची, पण आता मलाच तुला बोलवायचं नाही. आणि आता हे ऐकून अभयला विश्वास बसत नाही. इकडे मात्र दीक्षाला अजिबात पत्ता नसतो की अभय आला आहे. तिला आता तिची सुटका कधीच होणार नाही असं वाटतं. जर मीतने त्या क्लायंटला तिला विकलं तर ते तिचे किती हाल करतील आणि तिला काय काय करावं लागेल या कल्पनेने तिच्या अंगावर काटा येतो. तिला काहीच सुचत नसतं की ती आता काय करावं. तसलं काहीतरी घाणेरडं कृत्य करण्यापेक्षा जीव दिलेला परवडला असा विचार करून दीक्षा तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार असते. ती आता अजिबात स्वतःला कोणाच्या तरी तावडीत देणार नसते. ती स्वतःचा जीव द्यायचा विचार करते आणि ती फॅनकडे पाहते. तिला मीतने वरच्या फ्लोअरवरती एका कोपऱ्यातल्या खोलीत बंद केलेलं असतं, जिथून घरात कोण आलं कोण गेलं काहीच दिसत नसतं. शेजारून मेन रोडवरून फक्त खिडकी दिसत असते त्या रूमची. इकडे मात्र अभय दीक्षा असं वागू कशी शकते याचा विचार करत असतो. ती इतक्या लवकर कशी सगळं विसरली? नाही, हे कधीच शक्य नाही. त्याचा विश्वास बसत नसतो. त्याचं एक मन म्हणत असतं की तिचं मीतवर किती प्रेम होतं. मीतची अमानत म्हणूनच ती स्वतःला बोलवायची. त्यामुळे मीत सांगेल तशीच ती करणार. जरी ती आतापर्यंत माझ्याशी घरच्यांशी चांगलं वागली असली तरी आता ती तिच्या नवऱ्याला हवं तेच करणार. आणि मीतकडे पाहून असं वाटतं की मीतला अजिबात तिने माझ्याशी आता कसलेच कॉन्टॅक्ट ठेवायला नकोय. आणि आता अभय आल्या पावली परत जायला निघतो. अभय फार निराश झालेला असतो. इतक्या दूर येऊनही काहीच फायदा झाला नाही. पण आता आजोबांचं काय होणार? घरच्यांचं काय होणार? आई तर कधीच माफ करणार नाही. आता तिला जर हे कॉन्टॅक्ट मॅरेजचं सत्य समजलं तर काय होईल? अभय गाडीत बसतो, गाडी वळवतो आणि इतक्यात त्याला गाडीच्या आरशात एक दृश्य दिसतं. कोणीतरी फॅनला ओढणी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. अभय आरशातून त्याची नजर हटवून पाठीमागे बघतो तर मीतच्या घरात एका अडगळीच्या खोलीतलं ते भयानक दृश्य असतं. आणि अभय ती ओढणी ओळखतो. ती तीच ओढणी होती जी दीक्षाने अंगावर घेतली होती त्या दिवशी, ज्या दिवशी त्याने तिला टॉवेल देताना बाथरूममध्ये ओढली होती. आणि तीच ओढणी त्याने कमरेला गुंडाळली होती. ती ओढणी अभय कधीच विसरणार नाही. आणि अभय थोडा पुढे येऊन पाहतो तर ती दीक्षा असते जी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तो तसाच खूप धावत पुन्हा परत येतो आणि मीत त्याला अडवतो. तू का आलास परत? तुला सांगितलं ना दीक्षा इथं नाही. आणि अभय दीक्षा दीक्षा करत घरभर तिला हाका मारत असतो, पण दीक्षापर्यंत आवाज जातच नसतो. तिला अभय इथे आला आहे हेच माहीत नसतं. अभय मीतला धक्का देऊन बाजूला सरतो, 2-3 लाताही घालतो. पण मीतसुद्धा चांगला बॉडी बिल्डर असतो. दोघांची फार झटापट सुरू असते. त्यात मीत अभयच्या पायावर फ्लॉवर पॉट मारतो. अभयच्या पायातून रक्त वाहतं. इकडे दीक्षा मात्र स्टूलवर चढलेली असते आणि तिने फॅनला ओढणी बांधलेली असते. फास तयार करते. आता फक्त त्याच्यात मान अडकवून स्टूल बाजूला सारायचा असतो. आणि अभय तसाच मीतला एक जोरात पाठीमागून डोक्यात शोपीस फेकून मारतो. तसा मीत खाली कोसळतो. त्याला लवकर उठता येत नाही. मग अभय वरच्या फ्लोअरला जातो. आता दीक्षाच्या मनात काहीच नसतं. तिला फक्त मीतने केलेली फसवणूक आठवत असते. सुरुवातीपासूनचा सगळा प्रवास आठवत असतो. अभय वर येतो. तिथे 2च खोल्या असतात. एका खोलीला कुलूप असतं आणि अभयला समजतं की तिथंच दीक्षा आहे. आणि अभय कुलूप तोडतो आणि दरवाजा उघडतो. समोर पाहतो की दीक्षा गळफास घेत होती. तिची अवस्था फार वाईट झालेली असते. खूप विचित्र. पायातून रक्त गळून सुकून गेलेलं होतं. तिला वेदना होत होत्या. डोळ्यातून अश्रू गळून गालावर सुकले होते. 2 दिवसाची उपाशी होती ती.
केस विस्कटलेले होते आणि अभय तिला हाक मारतो. ती अभयकडे बघते आणि तिथेच रडायला लागते. तिला सुखरूप पाहून अभयच्या जीवात जीव येतो. अभय तिला मिठी मारतो, तिच्या गळ्यातली ओढणी काढतो, तिला पुन्हा खाली घेऊन येतो. मीत त्याला पुन्हा अडवायला लागतो, पण अभय आणि मीतमध्ये भांडण होतं, मारामारी होते. दीक्षाच्या अंगात तर कसलंच त्राण नसतं. तो तिच्या हाताला पकडतो आणि घेऊन येतो. दीक्षा म्हणते, अभय थांब. तशाही अवस्थेत दीक्षा तिच्या रूममध्ये जाऊन कृष्णाची मूर्ती घेऊन येते आणि अभय तिला गाडीतलं पाणी देतो, गाडीत बसवतो. आधी हॉस्पिटलमध्ये नेतो. दोघेही थेट मग पोलीस स्टेशनला जातात, मीतची तक्रार करतात आणि पुन्हा घरी येतात आणि पोलीस मीतला पकडून नेतात. पण तो जेसीचं नाव अजिबात मध्ये घेत नाही, कारण आता तो आणखीन चिडलेला असतो. दीक्षा आणि अभयचा काटा काढण्यासाठी आता जेसी त्याला मदत करेल, त्यामुळे तिचं बाहेर राहणं गरजेचं होतं. झाल्या प्रकाराने दीक्षाला फार मोठा धक्का बसलेला असतो. ती खूप घाबरलेली असते. आज अभय वेळेवर नसता आला तर माझं काय झालं असतं, असेच विचार सारखे सारखे तिच्या मनात येत होते. तिच्या डोळ्यातून आता अश्रूही येत नसतात, इतकी ती रडलेली असते. तिची अवस्था पाहून अभयला खूप वाईट वाटतं. अभय रात्री तिच्यासाठी जेवण घेऊन येतो. तिला खूप विकनेस आलेला असतो. ती तोंड धुण्यासाठी उठते आणि धडपडून पडणार इतक्यात अभय तिला मिठीत घेतो. तिला पकडून वॉशरूमपर्यंत नेतो. ती फ्रेश होते. तो तिला जेवण भरवू लागतो. तिची खायची इच्छा नसते, पण अभय तिचा हात हातात घेऊन म्हणाला, दीक्षा अगं असं करून कसं चालेल, हे बघ मी आहे ना, अजिबात घाबरू नको. आता तू आपल्या घरात आहेस, सुरक्षित आहेस. आणि दीक्षाला आता खूप गरज होती त्याच्या मिठीची. त्याच्या प्रेमळ स्पर्शाने तिने आतापर्यंत दाबून ठेवलेल्या भावना उचंबळून आल्या आणि ती त्याच्या मिठीत शिरून खूप रडायला लागली, अगदी ओक्साबोक्शी. ती खूप खूप रडते. इतका वेळ तिनं स्वतःला अडवून धरलं होतं. ती आता तिच्या भावना अनावर होऊन रडत होती. अभयसुद्धा खूप भावनाविवश झाला होता. त्याच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि बराच वेळ रडून झाल्यावर दीक्षाला समजतं की ती अभयच्या मिठीत आहे आणि ती स्वतःला सावरते, संकोच करून त्याच्यापासून दूर होते. अभय तिला त्याच्या हाताने जेवण भरवतो आणि म्हणतो, दीक्षा अशा वेळी मी बोलणं योग्य नाही, पण आजोबांची तब्येत खूप खराब आहे गं. त्यांना तुला आणि मला एकत्र बघायचं आहे. 2-3 दिवस झाले ते त्यांची इच्छा व्यक्त करत आहेत. आई म्हणते की कदाचित शेवटची इच्छा असेल. असं म्हणून अभयचे डोळे भरून आले आणि ती डोळे पुसत म्हणाली, फोन लाव. आणि तिचे ते शब्द ऐकून अभयने चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. खरंच तिची ती अवस्था नव्हती. तिलाच दिलासा देण्याची गरज होती, पण तरीही तिने पुन्हा त्याच्या घरच्यांचा विचार केला. अभय तू घरी फोन लाव, मी बोलेन त्यांच्याशी, असं ती पुन्हा म्हणाली. पूर्ण अंग भरून ओढणी घेतली, जेणेकरून मंगळसूत्र आहे की नाही हे दिसू नये म्हणून. आणि अभयने फोन केला. त्या दोघांना पाहून सगळ्यांना बरं वाटलं. आजोबांनी तिथूनच दोन्ही हात वर करून आशीर्वाद दिले. त्यांना अजिबात बोलता येत नव्हतं, पण त्यांचे डोळे त्यांना झालेला आनंद सांगत होते. आणि आता तो रूममधून बाहेर जाताना तिच्या काच लागलेल्या पायाची चौकशी करतो. तिला झोपवतो आणि बाहेर निघताना तोही लंगडत जातो. त्याच्याही पायाला मार लागलेला असतो. त्याला लंगडताना पाहून दीक्षाला वाईट वाटतं. आज केवळ माझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे, असं तिला वाटतं. अभय तू किती चांगला आहेस रे. तुझे उपकार या जन्मात मी नाही फेडू शकत. 2-3 दिवस असेच जाताच. जेसी अभयकडे येत नाही आणि अभयसुद्धा तिला बोलवत नाही. ती तिच्या पुढच्या प्लॅनची तयारी करत असते. मीतला जेलमध्ये ती भेटून आलेली असते आणि काय करायचं, अभय आणि दीक्षाला कसं दूर करायचं हे तिनं ठरवलेलं असतं. अभयचं सगळं लक्ष दीक्षाकडेच असतं. दीक्षा गप्प गप्प असते. झाला प्रकार विसरायला तिला वेळ लागत असतो. आज सकाळी सकाळी ती उठण्या अगोदरच अभय तिच्यासाठी गुलाबाची टवटवीत फुलं घेऊन आला आणि तिच्या उशाला ठेवली. तिला जाग आली आणि ती फुले पाहून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली आणि तिची मरगळ दूर झाली आणि ती तयार होतच होती. ती साडी घालत होती की अभय नाश्त्यासाठी बोलवायला तिच्या रूमचा दरवाजा उघडतो आणि ती लाजून अर्धी नेसलेली साडी स्वतःभोवती गुंडाळून पाठमोरी उभी राहते. तसा अभय लाजून सॉरी सॉरी म्हणतो आणि डोळे बंद करून घेतो आणि दीक्षा गालात हसते आणि मनात म्हणते, अभय तू इतका चांगला का आहेस रे. मला तुझा चांगुलपणा कळत असूनही मी त्याकडे दुर्लक्ष केलं. तुझ्या मनात काय असतं हे मला कळतं, पण तू ते कधीच तुझ्या तोंडानं बोलला नाही, कारण मीतची अमानत होते मी. पण आता आपला तर डिवोर्ससुद्धा झाला आहे.
खरंच मी खूप मोठी चूक केली मितवर विश्वास ठेवून. अभय डायनिंग टेबलवर तिची वाट पाहतो. ती त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहतच जवळ येते आणि किचनमध्ये जाते. तो म्हणाला, दीक्षा अगं नाश्ता रेडी आहे. आणि ती म्हणाली, तो मी खाईन. तुला तर आज इडली खायची आहे ना, पण मी उद्या करते. आज सँडविच बनवते. आणि आत्तासुद्धा अभयच्या मनातलं तिला कळलेलं असतं, म्हणून अभय गालात हसतो. आणि आता त्याला बरं वाटत होतं की दीक्षा हळूहळू सावरत आहे. आणि अभय म्हणाला, दीक्षा मितला शिक्षा झाली. मला कालच कळालं. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली. आणि दीक्षाने एक सुटकेचा निश्वास सोडला. आता खरं दीक्षाला खूप छान वाटत असतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आईचा फोन आला. ती खूप खुश होती. अभयच्या आजोबांना अभय आणि दीक्षाला पाहून खरंच बरं वाटत असतं. त्यांची तब्येत सुधारत असते. आणि हे ऐकून दीक्षा आणि अभयलासुद्धा खूप आनंद झाला. पण आई म्हणाली, दीक्षा पुन्हा मंगळसूत्र काढलंस ना. आणि आता दीक्षा आणि अभयला काय बोलावं हे सुचतच नाही. आणि आता आईच हसून म्हणते, असू दे असू दे. अगं ज्यांचा बॉन्ड मजबूत असतो ना, त्यांच्या नात्याला कधीच कोणाची नजर लागत नाही. आणि दोष तुझा नाही हे मला कळतंय, कारण माझा मुलगाच खूप मॉडर्न आहे. तुझ्या अंगावर जास्त दागिने त्याला आवडत नसतील, कारण तू खूप सुंदर आहेस. होणार आहे अभय. आता आम्हीच आमच्या डोळ्यांना सवय लावून घेतो. आणि आता दीक्षा आणि अभय एकमेकांकडे चोरट्या नजरेने बघून हसत असतात. अभय दीक्षाला खूप खुश ठेवत असतो. दीक्षा आता मितला पूर्ण विसरून गेलेली असते. काही दिवस अभय तिच्याच खोलीत सोफ्यावर झोपलेला असतो आणि ती बेडवर. अभय मनात विचार करतो की असं किती दिवस चालणार. आता दीक्षासोबत बोलावं का, तिला सांगू का की मी डिवोर्सचे पेपर सबमिट नाही केले. ती सावरली आहे असं दिसतंय. आणि इकडे दीक्षाही तोच विचार करत असते, माझं आता इथे काही नाही, कोणतंच नातं नसताना मी इथे कशी राहू. अभयशी बोललं पाहिजे आणि काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे. आणि दुपारी तिला अभयचाच फोन येतो. तो तिला म्हणतो की माझ्या कपाटात काही महत्त्वाचे कागद आहेत, त्यांचे फोटो जरा पाठव ना. आणि ती दुपारी अभयच्या रूममध्ये जाते. त्याचे डॉक्युमेंट शोधत असताना तिला त्यांच्या घटस्फोटाची फाईल सापडते. आणि अभयने ती फाईल अजून सबमिट केली नाही म्हणून तिला फार आनंद होतो. पण अभयने नेमकी का फाईल सबमिट केली नाही हे मात्र तिला समजत नाही. आणि दुसरीकडे त्याच्या कपाटात तिला जेसीचे कपडे दिसतात आणि तिचं मन नाराज होतं. आणि ती खूप नाराज होते, कारण जेसी अभयच्या आयुष्यात अजूनही असते. ती अभयच्या आयुष्यात दीक्षाच्या आधीपासून असते. 2 वर्ष त्यांचं रिलेशनशिप असतं. ती आता अभयशी प्रेमाचं नाटक करत असते. काही दिवस झालं ती घरी आली नव्हती, पण तिचं अस्तित्व नाकारता येऊ शकत नव्हतं. आणि दीक्षाला त्या ड्रॉवरमध्ये तिचं मंगळसूत्रही दिसतं. आणि त्या मंगळसूत्राला पाहून तिला तिचं लग्न आठवतं. त्या रात्री एकाच ब्लँकेटमध्ये अभयसोबत घालवलेले अस्पष्ट असे नाजूक हळवे क्षण आठवतात तिला. त्याच्या स्पर्शाची जाणीव होऊन तिच्या अंगावर शहारा येतो. आणि ती तिच्याही न कळत ते मंगळसूत्र गळ्यात घालते, सिंदूर लावते, सगळा साज शृंगार करते आणि स्वतःलाच आरशात पाहून लाजत असते. खूप सुंदर दिसत असते दीक्षा. आणि आरशात पाहून स्वतःशीच लाजून म्हणते, आय लव्ह यू अभय. मी आता तुझी अमानत आहे. आणि आज अभय घरी आला की त्याला हे सांगायचं की मी तुझ्यावर प्रेम करते. आणि मग तोच ठरवेल जेसी किंवा मी. असा विचार करून ती त्याला फोन करते आणि हसून त्याला म्हणते, अभय आज घरी लवकर येशील. आणि अभय म्हणतो, अगं मी नेहमीच लवकर येतो की. आणि त्याचा नुसता आवाज ऐकूनही तिच्या अंगावर शहारे येतात. तिला अजून म्हणाली, हो येतोस तू रोज लवकर, पण आज त्याच्यापेक्षा लवकर ये ना. अभयला तर कळतच नव्हतं की ती आज अशी का करत आहे. आणि अभय तिला म्हणतो, तू बरी आहेस ना, तुला काही होत तर नाही ना. दीक्षा म्हणते, हो बरी आहे मी. मग काय कारण आहे. अगं नेमकं आज मला खूप काम आहे, अभय मुद्दाम म्हणतो. तशी ती थोडी नाराज होते. मग अभय म्हणतो, दीक्षा अगं काय काम आहे हे सांगितलं तर मी माझं काम ॲडजस्ट करून येऊ शकतो, पण तुझं काम किती महत्त्वाचं आहे हे मला कळलं पाहिजे. आता दीक्षा खूप लाजत असते. त्याला कसं सांगू आणि कोणत्या शब्दात सांगू. आणि ती त्याला सांगायचं म्हणून म्हणते, मला फिरायला जायचं आहे, ते सुद्धा ट्रेननं. आणि अभय म्हणतो, नक्की नक्की ना, तू यासाठीच मला घरी बोलवतेस ना लवकर. मग मला वेळ नाही. सॉरी दीक्षा, खूप काम आहे अगं. आणि काम सोडून मी फिरायला जाऊ, इम्पॉसिबल. आता दीक्षाला समजतच नाही की त्याला काय सांगावं. दीक्षा अजून लाजून पुढचं बोलते की अभय मला ट्रेनने विना तिकीट प्रवास करायचा आहे.
तिला वाटतं मागच्या वेळी विना तिकीट प्रवास केला आणि TCला पाहून अभयने जे केलं, मग त्या दोघांमध्ये जे घडलं त्यावरून तरी त्याला समजेल की तिला काय म्हणायचं आहे. आणि अभय म्हणाला, ट्रेनने? तेही विना तिकीट? नाही नाही दीक्षा, नको. मला तर फार भीती वाटते पोलीस स्टेशनची. त्यापेक्षा मी तुला सुट्टी दिवशी कारने फिरायला नेतो. आता अभयला समजलेलं असतं की तिला काय म्हणायचं आहे. तिचे डोळे त्याला सगळं सांगत असतात. फक्त तो ती तोंडाने बोलायची वाट पाहत होता. त्याला कसलीच घाई नसते. तो तिच्याच कलाकलाने घेणार असतो. मितला विसरून अभयला तिच्या हृदयात स्थान देण्यासाठी निश्चितच काही काळ जाणार होता. आणि एका मुलीसाठी ही निश्चितच अवघड गोष्ट असते. आणि अभय तिची आयुष्यभर वाट बघायला तयार होता. पण आता त्याला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नव्हती. कारण आज दीक्षा तिचं प्रेम कबूल करणार होती. मग दीक्षा पुन्हा त्याला म्हणते, अभय तुला काहीच नाही का रे समजत? अभय म्हणतो, नाही मला तर काहीच नाही समजत. दीक्षा म्हणते, मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. अच्छा, महत्त्वाचं आहे का? मग मला आत्ताच सांग. संध्याकाळची वाट कशाला बघायला पाहिजे? दीक्षाला अजून म्हणते, ते असं फोनवर नाही सांगता येणार. का गं, काही विशेष आहे का? आणि दीक्षा म्हणाली, हो खूप महत्त्वाचं आहे आणि खूप विशेष आहे. मग अभय म्हणाला, मग तर आत्ताच सांग. आणि दीक्षा प्रयत्न करत म्हणाली, अभय मी हाय, बास एवढंच. तिला पुढचं काही बोलताच येईना. आणि तिचा तो हसरा आणि लाज मिश्रित आवाज ऐकून अभयसुद्धा आनंदित होतो. आणि त्याला कळतं की आता तिला काय म्हणायचं होतं. आणि तोच तिला म्हणतो, दीक्षा राहू दे, मी लवकर येईन, तेव्हाच सांग, असं म्हणून फोन ठेवतो. दीक्षा आनंदाने त्याच्या आवडीचं जेवण बनवते. ती खूप आतुरतेने अभयची वाट पाहत असते. आता दारावरची बेल वाजली. तिचं हृदय खूप धडधड करत असतं. ती पुन्हा एकदा स्वतःला आरशात बघते. मंगळसूत्र, साडी, कपाळावरची टिकली ठीकठाक आहे ना ते बघते. ओठांवर आणखी थोडी लिपस्टिक लावते आणि श्रीकृष्णाच्या पाया पडते. अप्रतिम, खूप सुंदर दिसत असते दीक्षा. तिला बघून तर अभयची विकेटच पडणार असते. आज ती त्याच्यासाठी तयार झालेली असते. मनापासून त्याचा चेहरा समोर ठेवून तिला अशी पुन्हा सजलेली पाहूनच अभयला लगेच समजेल की तिच्या मनात काय आहे. आणि तिला काहीच बोलण्याची गरज पडणार नाही असं तिला वाटतं. तिचं हृदय तर 180च्या स्पीडनं धडधड करत असतं. श्वास वाढलेले असतात. डोळे तर लाजूनच झुकलेले असतात. ती एक दीर्घ श्वास घेते आणि दरवाजा अर्धाच उघडून त्याच्याकडे पाठ करते. आणि त्याने तिला आवाज देण्या अगोदरच म्हणते, अभय आय लव्ह यू. आणि दोन्ही हातांनी चेहरा ओंजळीत झाकून खूप खूप लाजते. आणि ती आता अभयच्या उत्तराची वाट बघत असते. तो कसा रिॲक्ट होईल याची आतुरता तिला लागलेली असते. आणि इतक्यात तिच्या कानावर जेसीचा आवाज येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता काय असेल जेसीचा नवा प्लॅन अभय दीक्षाला दूर करण्यासाठी, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट रहा. धन्यवाद.